हाय गाईज, नमस्कार, सुप्रभात मित्रांनो सर्वांना. आता आपण पोचलेलो आहोत. हा माझा ब्लॉग 2 आहे. आणि काल जसा एंड झाला आहे, खूप छान जेवून डिनर केल्यानंतरला जी आम्ही रेस्ट घेतली आहे, जी बॉडी एक्झॉस्ट होती ती आता सर्व रिलीफ झालेली आहे. अँड वी आर मोर पॉवरफुल, म्हणजे एकदम एनर्जेटिक फील करतो आता आफ्टर ग्रेट रेस्ट. आणि आता आम्ही ओंकारेश्वर मंदिराच्या इथे आलेलो आहोत. माझ्या पाठीमागे बघू शकता तो ओंकारेश्वर मंदिर आहे, एंट्रन्स आहे तो. आणि आम्ही इकडे एक बाईक लावली आहे आमची दोघांची. आणि आता वी विल गो वॉकिंग मंदिरामध्ये. आणि सकाळी पण थंडी खूप आहे, 12 डिग्री सेल्सिअसमध्ये आम्ही गाडी चालवतो. सो हिमांशुभाई आणि आमिरभाई रेडी आहेत. सर, ओ सर, काय फीडबॅक देणार असला? आताची आपली ट्रिप चालू आहे, सेकंड डे है. ट्रिप इज सो फार सो गुड, बहुत अच्छी जा रही है. और आमच्या चॅनलमध्ये मराठीमध्ये बोलतो. मराठीमध्ये ना मराठी मी खूप सुंदर बोलतो. अरे इकडे जर तुम्ही येत असाल ना तर मी एकच गोष्ट सांगेन, बुकिंग वगैरे करू नका, डिरेक्टली या. मी एवढी गॅरंटी देऊ शकतो की रूम तुम्हाला कुठेही भेटेल आराम. आणि आम्हाला जी रूम मिळाली आहे त्याचं डिस्क्रिप्शन ऋषी तुमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकेल. शुअर. सो तिकडून तुम्ही डिटेल्स घ्या, कारण की रूम फक्त झोपायला हवी असते, काय त्याचं हे नाही. हो, फक्त रेस्ट पर्पज असतो रूम आपला. चांगले आम्ही जी घेतली 1000 रुपयाला, खूप छान रूम. आणि जसा हिमांशुबाईंनी मेन्शन केला की इथे जे रूम्स आहेत, म्हणजे रूमचा खूप अवेलेबिलिटी इथे आहे. ठीक आहे, सो तुम्हाला भेटून जाईल तुम्ही अगर आलात तरी. सो आता एक छोटीशी एक टी ब्रेक घेऊ. चायची खूप गरज आहे. सकाळी उठल्यानंतर पहिली चाय लागते आपल्याला. चाय घेऊन झाल्यानंतर मग आपण दर्शनातला सुरुवात करू. चलो मिळते. आतमध्ये काय फोटोज काढायला अगर काय अवेलेबिलिटी भेटली तर आपण काढू. ठीक आहे, चलो. आता आपण एंट्री घेतलेली आहे आपण ओंकारेश्वर टेम्पलसाठी. हा एक ब्रिज आहे, तो ब्रिज घेऊन जावा लागतो. बाजूला नदी आहे, नर्मदा नदी तुम्ही बघू शकता. ही आहे नर्मदा नदी, त्याच्यावरती हा ब्रिज आहे. आता आपण एंट्री केलेली आहे. आता मंदिराकडे चाललो आहे. आणि मंदिराच्या इथे एक आम्हाला एक पुजारी भेटले. आणि पुजाऱ्यांनी सांगितलं की ते अभिषेक प्रायोरिटी म्हणजे पटकन लाईनमध्ये घुसवणार आणि त्या सर्व गोष्टी करून देणार. तर आता देवाची इच्छा असेल आमच्याकडनं अभिषेक करून घ्यायची, कारण सकाळपासून आम्ही काही खाल्लंही नाही, पाणीही सुद्धा पियालं नाही. म्हणजे बाकीच्यांनी पियालं असेल, मला आय डोंट नो, बट मी तर नाही पियालं. नाश्ताही नाही झाला आहे. सो उपाशी पोटी आहे आम्ही. बघू देवाची काय लिहिलं आहे आमच्या पाठी. चांगला आशीर्वाद भेटते त्यांच्याकडनं. पूजा विजा करून अभिषेक करून दर्शन घ्यायचं. ते महाराज आहेत. चप्पल या पण निघाल. ठीक आहे. आता आम्ही चप्पल बिप्पल काढून रेडी होतोय टू गो टू मंदिर. ठीक आहे, भेटू.
से हम गहबारे के अंदर आ गए। चलो इधर दोनों आते रहेंगे, उधर वाले इधर अच्छा दोनों तरफ है। सो गाईज आता आपण निघालेलो आहे दुसऱ्या मंदिराकडे, तर ते झेंडेवाला मंदिर बघतो तिकडे आपण चाललोय। हा मस्तपैकी क्विक दर्शन झालं ते त्या बडजींमुळे, आणि आता आपण त्यांनी आपला अभिषेक करून घेतलं आणि एक ते काय बोलतात ते एक भोग आपण एक दिलं आहे तिघांतर्फे, ते पण एक आहे त्याच्यामध्ये। आणि आता आपण बोटमध्ये जाणार आहोत, बोटीतून नर्मदा नदी फिरणार आहोत, त्याच्यासोबत 4 मंदिर आपण कव्हर करणार आहोत। हे एवढं सर्व पार करत करत आम्ही खाली उतरलो, आता बोटीकडे चाललोय। नर्मदा नदी त्या बोटीमधून फिरून 4 मंदिरांचं दर्शन आणि मग तो लास्टला त्या मंदिरामध्ये आपल्याला ड्रॉप करणार। हो खूप एन्जॉय होते आणि हे सर्व अनप्लॅन्ड होतं, कारण आमचं फक्त प्लॅनिंग एवढंच होतं की फक्त जाऊन दर्शन घ्यायचं, दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर नाश्ता करून रूममधून चेकआउट मग उज्जैन। दिस वॉज अ प्लॅन, बट हे सर्व अनप्लॅन्ड चांगली गोष्ट आहे, आणि अनप्लॅन्ड गोष्टीच खूप छान असतात, एक्सपिरियन्स भेटतो सर्व गोष्टींचा। अँड बोट आपली आलेली आहे, त्या बोटीमधून बसून आपला प्रवास सुरू होणार आहे। हा तर तुम्हाला व्ह्यू दाखवतो। सो ही आहे नर्मदा नदी, सर्व बोटी लागलेल्या आहेत। आमची ही वाली बोट आहे पर्सनलाइज्ड, तर आता जशी बोट येणार तसं आपण निघणार। कसं वाटतंय? एक नंबर वाटतंय। सर्व अनप्लॅन्ड आहे ना भाई? अनप्लॅन, काहीच प्लॅनिंग करून आलो नव्हतो आम्ही, काहीच। जैसे उठे वैसे आए। अजून नाश्ता नाही केलाय, नाश्त्याची सोय नाही, चालू आहे सर्व। आता बघू, हे दर्शन झाल्यानंतरला आपण नाश्ता करू। चलो परत राहतो नीट राहतो मंदिर बसतो ना। आता आपण इकडनं ओंकारेश्वरवरून आपण आता निघतोय आपण आता इकडनं। बाईक सर्व सेटअप होतात, माझी त्या साईडला बाईक आहे, आणि आम्ही आता ऑइलिंग केलं चेन लूप करून घेतलं। सो आता इकडनं आपण डायरेक्ट उज्जैनला निघतोय, उज्जैनला जाणार आहे। मग उज्जैनला तिकडे हॉटेलमध्ये चेक इन अँड ऑल प्रोसेस, तिकडे आजूबाजूचे जे काही मंदिर असेल आपण तिकडे व्हिजिट करणार आणि खूप मजा करणार। खूप लिजंड वातावरण आहे, मजा येते इकडे। हो वी ऑल रेडी टू गो, चला मग भेटू। आपण आता पोचलेलो आहोत उज्जैनच्या 40 किलोमीटर आहे अगोदर आहे, कारण आपण जेव्हा ओंकारेश्वरवरून निघालेलो तेव्हा आपण फक्त थोडाफार काहीतरी लाईट ब्रेकफास्ट करून निघालो आणि जेवलोसुद्धा नाही। सो आपण इथे एक छोटासा हॉल्ट घेतला, पण इथे पण आम्ही काही जेवलो नाही, परत ते स्नॅक्स खाल्ले आम्ही, समोसा आणि ते सर्व। आता आपण इकडनं उज्जैनला डायरेक्ट पोचतो आहे। 40 किलोमीटर 1 तास दाखवतो इकडनं, थोडा गावखेडाचा रस्ता आहे, हायवे नाही प्रॉपर। सो फार सो गुड, चालली आहे राईड मजेत, एन्जॉय करतो आहे रायडिंग, रोड्स आणि सर्व काय। आता डोळ्यावरती ऊन असल्यामुळे आता झोप येण्याची शक्यता जास्त आहे। सो वी आर अवॉइडिंग फास्ट रायडिंग, वी विल गो ॲव्हरेज बाय 80-90 आणि क्रूज करत जाऊ, बघू चला।
सो गाईज आपण आता उज्जैनला पोचलो आहे. उज्जैनमध्ये एंट्री केलेली आहे आपण. बोला शंकर भगवान की जय. हर हर महादेव. तर एवढा सर्व जो प्रवास आपण जो केलेला आहे तो फायनली पूर्ण होणार आहे. आता आपण आता उज्जैनला पोचलेलो आहोत. खूप मनाला असा एक्साइटमेंट वाटतं आता की कधी जाऊन एकदा दर्शन करायला भेटतं देवाचे. हो वा वा. अनएक्सपेक्टेड आहे. 1500+ किलोमीटर ट्रॅव्हल करणं हे खाऊ नाही, पण देवासाठी चालतं सर्व. आता आपण जिकडे रूम बुकिंग केली आहे तिकडे आपण चाललेलो आहोत. हिमांशु will guide us to the hotel. आपण उज्जैनच्या खाऊगल्लीमध्ये आहे. नॉर्मल आपलं जे आहे पावभाजी घाट. पावभाजीची ऑर्डर बाय फरमाईश काय थांबत नाही इकडे बाबा. आपण मंचुरियन घेतलेलं आहे 1 प्लेट. पुढे पण आपण एक्सप्लोर करणार. पुढे दाबेली आहे, पिझ्झा आहे, स्ट्रीट फूड, गुड फूड. आणि आता उद्याचे एक डे आपण एक्सटेंड केलं ना. उद्याचा आपण एक डे एक्सटेंड केलं इकडे उज्जैनला. तर उद्या पण सेम प्लॅन आहे. मंदिर इकडे भरपूर आहेत. 12 ज्योतिर्लिंग आहे, 4 धामचं मंदिर आहे आणि मंगलदोष मंदिर आहे. हे सर्व खूप सारे मंदिर आहेत ते आपल्याला एक्सप्लोर करायचे. तो उद्याच्या दिवसासाठी ते ठेवलं. आणि आज फक्त एक देवीचा शक्तिपीठ जो आहे इकडे त्याला आपण एक्सप्लोर करणार आहे. म्हणजे मंदिराला आपण जाणार आहोत आणि मग गुड टू गो. रात्री 2 वाजता भस्म आरतीच्या लाईनीला आपल्याला राहायचं आहे. तर त्यासाठी आपण आता प्रिपरेशन करतोय. इथं पण चालू आहे चला तेच. चला भेटू मग. तर आपण आता मंदिरामध्ये एंट्री करणार आहोत. हे मंदिर आहे तुम्ही बघू शकता. लाईनीमध्ये जाऊन सर्व करावं लागतं. खूप छान वातावरण आहे. क्लायमेट ही प्लेझंट आहे. क्लायमेट प्लेझंट आहे. 16 डिग्री सेल्सिअसमध्ये आज आपण इकडे आहोत. आताचं टेम्परेचर उज्जैनमध्ये. आणि हा मंदिर आहे. गर्दी काहीच नाही कारण आपण हॉट टाईमला आलो आहे. खूप असा पीसफुल वाटतं इकडे मंदिरात येऊन आईच्या दर्शनासाठी. तो आपण आता रूममध्ये परत आलेलो आहोत आणि शक्तिपीठचं दर्शन झालेलं आहे. खूप मस्त दर्शन होतं. पीसफुल एन्व्हायरमेंट होतं तिकडे आणि मन शांत झालं तिकडे जाऊन आणि खूप चांगलं वाटलं. आणि आता तिकडनं मग आम्ही डिनर करायला गेलो. ते जे रेस्टॉरंटचे रेकमेंड केलेलं म्हणजे जो ओनर होता तिकडचा त्याने इन्व्हाइट केलेलं आम्हाला स्पेशली. सो आम्ही तिकडे जाऊन मस्तपैकी जेवलो. जेवण खूप छान होतं. डाल तडका घेतला आम्ही, जिरा राईस घेतला, पनीरची भाजी अँड एव्हरीथिंग वॉज रिअली गुड. सुपर्ब. जेवणामध्ये काहीच नाही. उज्जैनमध्ये जेवणाचा काही इश्यू नाही. सर्व चांगलं आहे जेवण इथे. थंडी वाजत होती म्हणून शॉल घेतली आम्ही, विकत घेतली शॉल. कशी वाटते जरा तुम्ही सांगा. आणि आता आपण जरासा 1-2 तासाचा रेस्ट घेतो आहे. 1-2 तास झोपून 1 वाजता उठणार आहे
1 वाजता उठल्यानंतरला आपण डायरेक्ट जाणार आहोत भस्म आरतीच्या लाईनीला. लाईनीमध्ये उभे राहणार आहे. 2 वाजता एंट्री सुरू होणार. एंट्री घेतल्यानंतर आपण मग 4 वाजता आरती सुरू होणार. मग 3 तासाची आरती आहे ती. 3 तास आरतीमध्ये पूर्ण आपण आरती एन्जॉय करणार आहोत. ती मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवून तुम्हाला. सो आत्ताचा हा व्लॉग आपण डे 2 व्लॉग आपण इथेच एंड करतो आहे. सो फार सो गुड. सो सर्वांना शुभरात्री. भेटू आपण उद्या सकाळी. चलो, जय शंकर.